नमस्ते. गुरुपौर्णिमेनिमित्त काही गुरु शिष्यांच्या सुंदर अशा गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम गौतम बुद्ध व आनंद. आनंद हा गौतम बुद्धांचा आवडता शिष्य आणि वैयक्तिक सेवक होता. बुद्धांच्या निवासाची, आहाराची आणि प्रवासाची सर्व सोय आनंद अतिशय प्रेमाने करत असे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांची सर्व शिकवण जतन करून ती जगापर्यंत पोहोचवण्यात आनंदाचा खूप मोठा वाटा होता. चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य. चाणक्य व चंद्रगुप्त मौर्य धनानंदाने केलेला अपमान भरून काढण्यासाठी आणि अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाणक्यांनी एका सामान्य बालकाला म्हणजेच चंद्रगुप्त यांना निवडून त्यांना युद्ध व नीतिशास्त्राचे शिक्षण दिले. चाणक्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. परशुराम आणि कर्ण. कर्णाने ब्राह्मण असल्याचे खोटे सांगून परशुरामांकडून शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेतले. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एका भुंग्याने कर्णाच्या मांडीला चावा घेतला. वेदना होऊनही गुरूंची झोप मोडू नये म्हणून कर्ण शांत बसून राहिला. रक्ताची धार पाहून परशुरामांना जाग आली. तेव्हा क्षत्रिय असल्याशिवाय इतकी सहनशीलता असूच शकत नाही हे ओळखून त्यांनी कर्णाला विद्या ऐनवेळी विसरण्याचा शाप दिला. म्हणूनच गुरूंशी कधीही खोटे बोलू नये. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज. एकदा रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी त्यांना मला वाघिणीचे दूध हवे आहे असे सांगितले. शिवाजी महाराजांनी कोणतीही भीती न बाळगता जंगलामध्ये जाऊन एका वाघिणीचे दूध काढून स्वामींसमोर आणून ठेवले. गुरुवरील ही अथांग श्रद्धा पाहून रामदास स्वामी अत्यंत प्रसन्न झाले. रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद. नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद तरुण होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये देव आहे की नाही आणि त्याला कोणी पाहिले आहे का असा मोठा प्रश्न होता. ते अनेक विद्वान आणि साधूंना भेटून विचारत असत, तुम्ही देवाला पाहिले आहे का? पण कोणाकडूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तेव्हा रामकृष्ण परमहंसांना ते भेटायला गेले आणि त्यांना तोच प्रश्न विचारला. रामकृष्ण परमहंसांनी अत्यंत शांतपणे विश्वासाने उत्तर दिले, होय, मी देव पाहिला आहे. मी देवाशी इतके स्पष्ट बोलतो जितके मी तुझ्याशी बोलत आहे. फक्त फरक एवढाच आहे की देवाशी कोणीही इतक्या आपुलकीने बोलू शकते. त्या दिवशीपासूनच स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य बनले. धौम्य ऋषी व अरुणी. एकदा मुसळधार पाऊस पडत असताना धौम्य ऋषींनी अरुणीला शेतातील पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि शेताचा बांध घालवण्यासाठी पाठवले. अरुणी शेतात गेला तेव्हा पावसाच्या मुसळधार प्रवाहामुळे शेताचा मातीचा बांध वारंवार फुटत होता. माती टिकत नसल्याने पाणी बाहेर पडून वाहत होते. गुरूंच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आणि पिके वाचवण्यासाठी अरुणीने अजिबात विचार न करता स्वतः फुटलेल्या बांधावर आडवे झोपण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला. रात्र झाली तरी अरुणी आश्रमात न आल्यामुळे धौम्य ऋषी शेतात पोहोचले. अरुणीचे हे समर्पण पाहून ऋषींचे डोळे भरून आले. त्यांनी त्याला प्रेमाने उठवले आणि अखंड ज्ञानाचा व यशाचा आशीर्वाद दिला.